अरे टायर पंक्चर, मी तुमच्याशी काय बोलत बसलीये? मला एक तर उशीर होतोय. काय मिस्टर वाबी साबी, तुम्ही आपल्याला लिफ्ट नाही देणार का? ऑफ कोर्स देणार. थँक्यू. अहो सॉरी बर का, मी तुम्हाला लिफ्ट द्या म्हणाले, पण नेमकं तुम्हाला जायचे कुठे हेच विचारलं नाही. माझ्यामुळे लेट तर होत नाहीये ना तुम्हाला? नाही इट्स ओके, मी त्याच दिशेने चाललो. मग ठीक आहे. आणि थँक्यू लिफ्ट साठी. वेलकम. स्वामी, हा माणूस फार चांगला आहे हो. मला याच्यापासून काहीही लपवायचं नाहीये. हे खरं बोलते की खोटं? हिला खरंच काही माहिती नाहीये का? आणि खोटं बोलत असेल तर? सगळे जे काही बोलले ते सगळं हिने ठरवून केलं नसेल? पण मग ही मेकॅनिक आहे आणि ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग केलं असं का सांगते? लोक डोळ्यात डोळे घालून खोटं कसं वागू शकतात मला काही कळतच नाही. गिल्टी कसं नाही वाटत या लोकांना? तुम्हाला एक गोष्ट सांगू का? सॉरी, मी खोटं बोलले तुमच्याशी. काय? मी खोटा नंबर दिला तुम्हाला. माझ्या लहान भावाचा होता. काय? अहो पण असं का केलं तुम्ही? काय करणार मिस्टर वाबी साबी, मुलगी आहे ना मी, सेफ साईड ठेवावी लागते. पण खरं सांगायचं तर मला खोट्याची आणि खोटेपणाची खूप चीड आहे. पण मीच खोटी वागले. ते म्हणजे असं झालं की क्लचचा एकच स्क्रू टाईट करायचा असतो, पण पैशांची गरज आहे म्हणून अख्खा गिअर बॉक्स बदलावा लागेल तसं सांगायचं. ही लबाडीच आहे. पण स्वामी शपथ सांगते, मी लबाडी नाही केली. आपण फक्त सेफ गेम खेळलो. मला असं वाटलं की तुम्ही चिपकून निघालात तर. मग आता काय वाटतंय? आहे का मी चिपकू? हो नाही, बिलकुल नाही. आता तर तुम्ही माझे खूप चांगले मित्र वाटता, ज्याच्याशी आपण कधीच खोटं बोलू शकत नाही असे. एवढ्याशा चुकीची कबुली देणारी मुलगी एवढी मोठी फसवणूक करेल? काय मग? नाही म्हटलं, कसं झाला बघण्याचा प्रोग्राम? प्रोग्राम छानच झाला. अपॅरेंटली ती कोणातरी बडाबापाची पोरगी आहे असं आई सांगत होती. त्यावरती मुलगी स्त्रियांच्या घरातल्या स्थितीबद्दल आणि एकंदरीतच इंडिपेंडंट असण्याबद्दल बडाबडा बोलत होती. बायकांनीच घरातली कामं का करायची असं ठणकावून विचारत होती. काय? सिरियसली? मग काय, एरवी बापूसाहेबांनी हे सगळं खपून घेतलं नसतं. पण आई सांगत होती की काय सांगत होती? नाही म्हणजे पटलं नसेलच ना त्यांना. आई म्हणाली ती खूप खूप जास्त बडबड करत होती, पण तिची मतं खूप ठाम, स्पष्ट आणि उत्तम होती. सो निहारिका, मला ती मुलगी ना आगाऊ वाटते, आगाऊ. तुमचे विचार किती प्रोग्रेसिव्ह, किती फॉरवर्ड असले ना तरी ते कुठे आणि कसे मांडायचे त्याचं भान तुम्ही ठेवायला पाहिजे. ऍक्च्युली मला ना पूर्णपणे पटतंय तुमचं. पण मग म्हणजे नापसंतच केलं ना तिला? ऍक्च्युली
युअर बॅड लक अगेन. माय बॅड लक म्हणजे? म्हणजे विचारे फॅमिलीने तिला पसंत केलंय. निहारिका, निहारिका आयु दे. निहारिका हे बघ, तू तू काळजी करू नकोस. डोंट वरी. हे बघ, आपण काहीतरी तोडगा काढू त्याच्यावर. डोंट स्ट्रेस युअरसेल्फ. मी कायम तुझ्या सोबत आहे. डोंट स्ट्रेस. डोंट स्ट्रेस. एक बाजू ऑलरेडी तिने जिंकली आहे, हो ना? ड्रायव्हर इथे थांबव. हे कॉलेज आहे ना तिकडे. कोणाला शोधताय का? इथे एक फुलवाली असते, ती दिसत नाही आज कुठे. फुलवाली? हो, फुलवाली तुम्हाला दिली असती. तुम्हाला आठवलं का मागच्या वेळेस आपण भेटलो होतो तेव्हा रिक्षात तुम्ही मला फुलं दिली होती. मी पण अशीच गप्प गप्प होते, टेन्शन मध्ये होते. तेव्हा तुम्ही म्हणाला होतात की या फुलाचा सुगंध घेतल्यावर तुमचं सगळं टेन्शन जाईल. आठवतंय? नाही, नको. मला नको आहेत फुलं. हाय राव, काय झालंय काय तुम्हाला? असं का वागताय तुम्ही? मोजून मापून बोलताय, एका वाक्यात उत्तर दिल्यासारखी देताय. काय झालंय? काय काय सिरियस आहे का? ठीक आहे ना सगळं? हा, सगळं ठीक. काय तुम्ही मला मैत्रीण म्हणता आणि मैत्रिणीसोबत काहीच शेअर करत नाही? नाही, आपण नाही ओळखत तुम्हाला. मी त्या मिस्टर वाबी साहेबांना मिस करते ज्यांच्या एका स्माइलने समोरच्या माणसाचा दिवस एकदम भारी जातो. मिस चारुलता, मी जोकर नाहीये सतत स्वतःचं हास्य करून घ्यायला. ठीक आहे, मी निघते. ओके, फाईन. हो साहेब, फुलं घ्या की मॅडम साठी. नाही, नको. घ्या की साहेब, गरीबाला मदत म्हणून. माझी बोहणी करा. तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? नको म्हटलं ना मी तुला. तुला त्रास देऊ नको, मला ऑलरेडी वैतागलोय. जा इकडनं. अहो, काय काय करताय हे? लहान आहे, तिच्यावर कशाला ओरडताय? फुलं विकते बिचारी, तिचं काम करतेय. सॉरी बेटा. दे. एक काम कर, सगळीच फुलं दे. एक मिनिट, तू शाळेत गेली नाहीयेस ना? खरं सांग, तुला फुलं विकायची आहेत म्हणून तू शाळा बुडवलीयस? नाही, शाळेत नाही जात. ही भरायला पैसे नाहीत. असं का? म्हणजे तुला शाळेत जायला आवडतं पण फी भरता येत नाही म्हणून तू जात नाहीयेस? वय, मला शाळा लय आवडती. मग सगळी फी जर मी भरली तर जाशील शाळेत? हा, जाईल. पण आई, हे बघ, तू काही काळजी करू नकोस. तुझ्या आई बाबांना मी सांगते. एक काम कर, तुझा नंबर आणि मला पत्ता दे. सांग.
राहू दे फुलं. आणि आई, घरी जाऊन आई बाबांना सांगायचं की मला शाळेत जायचंय, खूप शिकायचंय, खूप मोठं व्हायचंय आणि मोठी झाले की मोठ्या ऑफिसात काम करायचंय. आणि तरी सुद्धा तुला जर इथे पाठवलं तर म्हण मी तुमचं पोलीस काकांनाच नाव सांगेन. मला माहिती आहे परिस्थिती तशी आहे, पण कायद्याने गुन्हा आहे हा. बाळा, तुझं नाव काय? नूतन. नूतन. वा, किती छान नाव आहे का तुझं. जा बाळा तू घरी. काय मिस्टर वाबी साबीब, आपण जास्ती नाही शिकलो, पण आपल्याला असं वाटतं की सगळ्या मुलांना शिक्षण मिळावं. शिक्षणावर हक्क आहे सगळ्यांचा. अहो, आपल्या देशात अशा कितीतरी मुली आहेत ज्यांना शिकता येत नाही, का तर घरातल्या मुलाला शिकवायचं असतं म्हणून. मग काय, मुली कितीही हुशार असल्या तरी शिक्षणात मागे पडतात. या फुलं विकणाऱ्या मुलीला मी आधी सुद्धा भेटलोय, पण हे मला का नाही सुचलं? ना मला तेव्हा सुचलं ना आज. मला हे सहज जमलं असतं. चारूची परिस्थिती नसताना पण तिने एकाच झटक्यात हे केलं. इंजिनियर नसेल, पण शिक्षण सगळ्यांच्या हक्काचं आहे आणि ते मोफत मिळावं हे तिला समजतं. खरंच तिचं शिक्षण कमी झालंय असं म्हणावं का? ह्या मुलीवर मी शंका घेत होतो, कारण ती इंजिनियर नसून एक साधी मेकॅनिक आहे. शेम ऑन मी. काय काय नाही. काय हो, का वागताय असे? कोणी काय बोललंय का तुम्हाला? नाही, मला एक काम करा, तुम्ही त्याचं नाव सांगा मला. मी त्याचा स्क्रू फिट करते. सांगा तुम्ही नाव. अहो, कोणी काही बोललं नाहीये मला. नाहीये ना? मग ठीक आहे. बरं, मी निघते. त्या खडूस प्रिन्सिपलला मला भेटायचंय. आणि प्लीज प्लीज हा, मला ते मिस्टर वाबी साबी परत हवेत. मी त्यांना आणि त्यांच्या गोड स्माईलला खूप मिस करते. कळलं? येते. बाय बाय. भाऊ, राम राम. कसे आहात? बस चाललंय. तो खडूस प्रिन्सिपल वेळेवर पगार देतोय की नाही तुमचा? हो भाऊ, कुठे लक्ष तुमचं? भाऊ, काय हो, काय झालं? काही प्रॉब्लेम झाला का? नाही. नक्की? मग बाय. मी येते बर का, मला उशीर होतोय. तो प्रिन्सिपल जाम खडूस आहे अहो. अच्छा, तुम्ही ओळखता का त्याला? या, मी चांगलीच ओळखून आहे त्याला. सिरियसली? इतका वाईट आहे तू? खरं सांगायचं तर असा बरा आहे अहो तो. म्हणजे त्यानेच माझ्या भावाला इथे कॉलेजमध्ये ऍडमिशन दिलं. मी सांगेन तुम्हाला, निवांत सांगेन त्याचा सगळा खडूसपणा. लिस्ट जरा मोठी आहे. आता पळते, आता उशीर झालाय. जाऊ मी? नाही, येऊ मी? मी काय म्हणतो, ही तुमची जी खडूसपणाची मोठी लिस्ट आहे ती 5 मिनिटात संपेल का? म्हणजे म्हणजे हे बघा, आता 10:50 झालेत, म्हणजे 11ला 10 मिनिटं आहेत. याचा अर्थ आपल्याकडे 5 मिनिटं आहेत, कारण तुमची अपॉइंटमेंट 11ची आहे. बरोबर ना? काय राव तुम्ही. एक मिनिट, तुम्हाला कसं माहित मी 11 वाजता भेटणार आहे त्यांना? बघा, आता 11ला 10 मिनिटं आहेत, म्हणजे
तुमची अपॉइंटमेंट जी आहे ती काही 10:30ची नसणार, कारण तुम्ही वेळेच्या पक्क्या आहात. आणि तुम्ही वेळेच्या पक्क्या आहात म्हणजे कुठेही जायचं असेल तर 10 मिनिटं आधीच तिथे पोहोचत असाल, म्हणजे तुमची 11ची अपॉइंटमेंट असणार. सिंपल आहे, कॉमन सेन्स. थँक्स खडूस प्रिन्सिपल. निदान एक तरी चांगलं काम केलं तुम्ही. तुमच्यामुळे माझे मिस्टर वाबी साबी मला परत मिळाले. माझे मग काय, तुम्ही असे वागत होतात की मला बोर व्हायला लागलं होतं. मग मला माझ्या जुन्या वाबी साबीची आठवण येऊ लागली. तुम्ही तुम्ही नका राहत जाऊ असे गप गप. चांगलं नाही वाटत तुम्ही असे. तुम्ही जर मला असं मिस करणार असाल ना तर मध्ये मध्ये गप्प गप्प राहायला आवडेल मला. नाही नाही, तुम्ही मला तसेच आवडता. तुम्ही मला काय? तुम्ही मी असं म्हणत होते की हा आता आता वेळ आहे आपल्याकडे, तर आपण आपला खरा नंबर घेऊयात एकमेकांचा. चालेल? तुम्ही माझा खरा नंबर घ्या, मग मी पण तुमचा नंबर माझ्या मोबाईल मध्ये सेव्ह करते. माझा नंबर आहे तुमच्याकडे. माझ्याकडे? आय मीन तुमच्या भावाकडे. मग परत द्या ना नंबर. पाहिलं, एक वेळ अशी होती की तुम्ही माझा नंबर मागायचा आणि मी टाळाटाळ करायचं. मग आता मी टाळाटाळ करतो? तुम्हाला नाही द्यायचा का तुमचा नंबर मला? नाही नाही, तसं नाही, नंबर द्यायला काहीच हरकत नाही. पण तुमचे ते खडूस प्रिन्सिपल सत्यजित विचारे ते जस्ट गेले आत्ताच. मी पाहिलं त्यांना. आणि तुम्हाला उशीर होतोय ना. होय का? तुम्ही ओळखता त्याला? हा म्हणजे पाहिलंय मी त्यांना, फार नाही पण थोडंफार. तरीच तुम्ही ना खूप असे छुपे रुस्तम निघालात बर का. काय हो, मी काय म्हणते, त्या खडूस प्रिन्सिपलचं वय काय असेल? 61-65 असेल का? काय? हा असेल कदाचित. वाटलंच मला. मी आपला एक अंदाज बांधला. म्हणजे त्यांच्या बोलण्यावरून नाही, पण खडूसपणामुळे ना ते म्हातारेच असतील असं वाटतं. बरोबर आहे. चला मी येते, मला उशीर होतोय. ऑल द बेस्ट. बाय. किती चुकीचा विचार करत होतो मी. मला तर हिरा मिळालाय. मी इतक्या प्रामाणिक व्यक्तीला आजवर भेटलोच नाहीये. आज परत एकदा खऱ्या चारूच्या नव्याने प्रेमात पडलोय. एक्सक्यूज मी. काय नाही, तुमचं घर वाटतं का तुम्हाला? तुम्ही कधी येता, कुठेही घुसता. मॅडम, सत्यजित सरांनी मला बोलवलं. सत्यजित सरांनी? सत्यजित सर नाही आले अजून. काय? पण मला मिस्टर वाबी साबी तर म्हणाले, म्हणजे पण एक जण म्हणाले की ते आहेत आतमध्ये. तुम्हाला मराठीत सांगितलेलं कळतं का? ते आलेले नाही आहेत. आणि कशावर ना त्यांनी तुम्हाला बोलवलंय? म्हणजे मी विश्वास कसा ठेवू तुमच्यावर? मॅडम, मला वाटलंच होतं तुम्ही आपल्यावर विश्वास नाही ठेवणार. हे बघा, त्यांचा मला फोन येऊन गेलाय माझ्या भावाबद्दल. नाही, ठीक आहे. जा जा. हा, तुमच्या भावाचं ऍडमिशन केलंय ना त्यांनी, पस्तावत असतील त्याबद्दल. कॅरी ऑन. जा, आज जे बोलायचं ते बोल. आज माझं लक चांगलं आहे. मला माझा दिवस खराब नाही करायचा.